ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अखेर जळगावच्या रामदेववाडी येथील अपघातातील आरोपींना तब्बल 28 दिवसांनंतर आज अटक झाली। आरोपींना आज मुंबई येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। दोघा आरोपींना सोबत घेऊन जळगाव पोलीस मुंबईहून जळगावकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत। सायंकाळी 6 वाजता आरोपींना सोबत घेऊन पथक जळगाव शहरात पोहोचणार असल्याची पोलीस अधीक्षक यांची माहिती। दोघ्या आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची माहिती। मयत कुटुंबियांच्या वतीने आरोपी नशेत असल्याचा आरोप करण्यात आल्याने दोघा आरोपींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। रक्ताच्या नमुन्याचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची माहिती। मुंबईला कळवायचं तशा कुठलं प्रोसिजर नाही आहे, आपलं पोलीस होतं। 7 मे रोजी अंदाजे 5-5:30 वाजता एक फोर्ड इकोस्पोर्ट गाडीमध्ये चालवणारे होता अर्णव अभिषेक कौल वय 19 वर्ष, त्यांच्या शेजारी बसला होता अखिलेश पवार। हे दोघं सिरसोली रस्ता रामदेववाडी गावाच्या जवळ जात असताना समोर येणाऱ्या एक ओला स्कूटीमध्ये जाणाऱ्या एका महिला आणि त्याच्यासोबत 3 मुलं त्या गाडीनं धडक दिल्या होत्या। धडक दिल्यावर त्या जागावरच 3 लोकांचा मयत झाला। नंतर हॉस्पिटलला उपचारादरम्यान आणखी एक माणसाचा मयत झाला होता। घटना घडल्यानंतर तिथं जे ॲक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचा देखील जखमा झाला होता आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलम ॲड करून। आणि आत्तापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आज सायंकाळीपर्यंत आपल्याकडं जळगावमध्ये पोहोचतील। उद्या आम्ही कोर्टामध्ये सादर करून त्यांचा PCC घेण्याची कारवाई करणार। त्यांना अपघातामध्ये त्यांना जखमा झाला होता, त्या विषयावर त्यांना हॉस्पिटल झालं आणि त्यांना उपचार घेत होता आतापर्यंत। ही दोन्ही प्रकार म्हणजे अपघातामध्ये झाला किंवा त्यांना कोणी पब्लिक मारहाण केला या विषयावर आम्ही तपास करत आहे। म्हणजे आरोपींना आज ताब्यात घेत आहेत, म्हणजे ह्याच्या आधीच म्हणजे आम्ही NDPS कलम लावून जवळपास 10 पेक्षा जास्त दिवस झालेले आहे। बेसिकली ड्रायव्हर एक आहे, त्याचं नाव आहे अभिषेक कौल, ते ड्रायव्हर आहे। त्याच्या शेजारी बसलेलं अखिलेश पवार आहे, ते मेन आरोपी आहे अभिषेक कौल आणि दुसऱ्या शेजारी बसलेला अखिलेश पवार आहे। हां, म्हणजे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये 2च जण सापडलेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे। म्हणजे काय लोक असं म्हणत होतं मागे बी 2 लोक बसले आहे, अशा आत्तापर्यंत काही नाही, आतापर्यंत काही तसा पुरावा काही भेटलेला नाही आहे आणि असं कोणी मला प्रथमदर्शनी विटनेस कोणी मला समोर नाही आलं। हां, ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे, तेच दिवशी दोन्ही लोकांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे, त्यांनी FSLमध्ये पाठवलं, त्याचा पाठपुरावा करत आहेत। म्हणजे कदाचित उद्याच्या दिवशी आपल्याला त्याचा देखील आपल्याला रिझल्ट भेटणार। सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना हायर सेंटरला रेफर केलेलं आहे तिथं आणि हायर सेंटरला रेफर केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तिथं रहिवासी असल्यामुळे तिथं त्यांनी घेऊन गेलं आणि आपला पोलीस इथं अजूनमधून जाऊन चेक करत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर त्यांना अटक करण्यात आलेलं आहे। आताची स्थिती काय आहे आरोपींना आता जळगावमध्ये आणून त्यांना जवळपास आज उशिरा झाला की उद्या आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार।